माता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त 31 मे 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर यांना 365 दिवस अभिवादन संकल्प राबवण्याचा मानस आम्ही संस्थेच्या वतीने केला होता। अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने हा उपक्रम आम्ही सुरू केला। हा उपक्रम सुरू करत असताना समाजातील अनेक मान्यवरांना ह्या ठिकाणी आम्ही अभिवादनासाठी बोलवलं होतं। सर्व समाजातून ह्या कार्यक्रमाची स्तुती होते। महाराष्ट्राच्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून ह्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मान्यवर येऊन गेलेले आहेत। उद्या ह्या 31 मेला अहिल्यादेवी होळकर संकल्प 365 दिवस अभिवादन संकल्प पूर्णत्व सोहळा होत आहे। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आमचे मित्र सचिन खांडेकर यांच्या संकल्पनेतून 365 दिवस अभिवादन सोहळा सुरू आहे। त्या सोहळ्याचे पूर्णत्व 31 मे 2026 रोजी होत आहे। तरी आम्हाला अति आनंद आहे। तरी आणि या येणाऱ्या 31 मे रोजी सर्व समाज बांधव संपूर्ण मराठी तमाम लोकांनी इथे उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच सांग। कारण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो देशातला पहिला उपक्रम असेल, तो त्यांची स्तुती करण्याच्या सारखा आहे। म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे अहिल्या भवन बांधण्यासाठी जे संकल्प राबवलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आणि प्रशासनाकडून ज्या काही गोष्टी करण्याच्या आहेत त्यासाठी मी आमचे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्णत्वासाठी प्रयत्न करेन। साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 365 दिवस हा उपक्रम चालू आहे। रोज एक जोडी येऊन सर्व म्हणजे आपल्या भागातले सर्वसामान्य येऊन इथं एक रोज अभिवादन करून जातं। आम्हाला या भागातील नागरिकांना खूप आनंद होतो की इथं महिलांसाठी उद्योग भवन सुरू होणार आहे। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी ओपन जिम वगैरे, म्हणजे महिलांना इथल्या या भागात पुढे जाण्यासाठी संधी मिळणार आहे। त्यामुळं साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मी भरपूर महिलांना सहभाग घेण्यासाठी आवाहन करते। आम्ही आल्यापासून बघतो इथं काहीच होत नव्हतं। ह्या ग्राउंडवर नुसती गवत उगवलेले होते, पण श्री सचिन खांडेकर यांनी खूपच सुंदर इथं उपक्रम राबवला आहे। अशी म्हणजे कुठंच आम्ही बघितलेलं नाही आहे की महाराष्ट्रात किंवा आणि कुठं 365 दिवस त्यांनी खूप छान उपक्रम केला आहे। रोज एक गेस्ट येतात, अभिवादन करतात। फक्त अहिल्याबाईंचा विचारच नाही तर आचारही घेऊन पुढे गेलं पाहिजे। समाजाला काय द्यावं, काय त्यांच्याकडून घ्यावं, सगळ्या महिलांना प्रोत्साहन मिळतो। त्यामुळे इथं येऊन सगळ्यांनी हे उपक्रम राबवावे किंवा आत्तापर्यंत राबवलेले आहेत हेच पुढं चालू राहावं हीच विनंती। आणि खूप सुंदर त्यांनी कार्यक्रम म्हणजे इथं घेतात। आता 31 तारखेला पण आपली पूर्तता आहे 365 दिवसाची। सगळ्यांनी यात सहभाग घ्यावा, ह्याचा उपभोग घ्यावा। पुढं जे इथं होणार आहे ह्या गोष्टींचा उपभोग घ्यावा। महिलांसाठी खूप छान त्यांनी आता आयोजन केलेलं आहे। इथं काय काय बरंच होणार आहे। त्यांनी आता पत्रक छापलेलंच आहे, प्रत्येकाला माहिती आहे। खूप आनंद आहे आणि सगळ्या महिलांना इथं मिळतं आहे काहीतरी, बाबा आपल्याला इथं येऊन मिळतं आहे की त्याचं पुढं चालू ठेवावं ही पण सचिनजींना विनंती करते आणि सगळ्यांनी ह्यात सहभाग घ्यावा। रामकृष्ण हरी।